नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सगुण भगवंताचा प्रभाव आणि कर्मयोगाचा विषय, तसेच योगी महात्म्य पुरुषांचे आचरण आणि त्यांचा महिमा. हरिही ओम. श्रीमद भगवत गीता. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 1. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राहं मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत. अर्थात श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. ओवी क्रमांक 2. एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु सकालनेह महता योगो नष्टः परंतप. अर्थात, हे परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वी तलावर लुप्तप्राय झाला. ओवी क्रमांक 3. स एवायं मया तेत्यं योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्रेतदुत्तमम्. अर्थात, तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 4. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्थात अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्परंभी झालेला होता. तर मग आपणच कल्परंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू? श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 5. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन त्यान्नहं वेद सर्वाणि न त्वं वेद परंतप. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. ओवी क्रमांक 6. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्म्यात्म मायया. अर्थात, मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. ओवी क्रमांक 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात, हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ओवी क्रमांक 8. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्थात, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. ओवी क्रमांक 9. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सोऽर्जुन. अर्थात, हे अर्जुना,
माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो. ओवी क्रमांक 10. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुप्राश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. अर्थात पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ओवी क्रमांक 11. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. अर्थात हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ओवी क्रमांक 12. कांकत कर्मणा सिद्धिं यजंत इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धर्भवती कर्मजा. अर्थात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. ओवी क्रमांक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि मा विद्य कर्तारमव्ययम्. अर्थात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केलेला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. ओवी क्रमांक 14. न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिनर्सबध्यते. अर्थात कर्मांच्या फळाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्मांचे मला बंधन नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही. ओवी क्रमांक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षिभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. अर्थात पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा असे जाणूनच कर्मे केली आहेत, म्हणून तूही पूर्वजांकडूनच नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. ओवी क्रमांक 16. किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्थात कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात, म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ओवी क्रमांक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गती. अर्थात कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. ओवी क्रमांक 18. कर्मण्यकर्म य पश्चेत कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्सकर्म कृत. अर्थात जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. ओवी क्रमांक 19. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता
ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधा. अर्थात ज्यांची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेलेली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. ओवी क्रमांक 20. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराशय कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव कश्चित् करोति स. अर्थात जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्याच्या फलांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही. ओवी क्रमांक 21. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. अर्थात ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. ओवी क्रमांक 22. यत्रुच्छलाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्थात जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. ओवी क्रमांक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसा यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते. अर्थात ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्यांचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसांची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात.